बॅक 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 सराव सराव बॅक 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 सराव बॅक 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 सराव सराव बॅक 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 सराव. पुढं काय पुढचं नाही येत. नाही ठरलंय. सो डाळविषयी गप्पा मारूयात, छान एकमेकांबद्दल छान गप्पा मारूयात. आपला दुसरा भाग येतोय आता नाळचा, आणि सगळ्यात पहिल्यांदा कसं वाटतंय सगळ्यांना? मला तर खूप अमेझिंग. म्हणजे तुला आठवतं, तुला आपण एकत्रच नरेशन घेतलं होतं नाळ 2चं. हो, ते सगळ्यांना एकत्र बोलवलं होतं तेव्हा. हां येस. पण मला असा फोन आला होता की आपण नाळ भाग 2 करतोय, तर स्टोरी ऐकायला ये म्हणून. तुला आज सांगितलं होतं का तसं? मला सरप्राईज दिलं होतं. मला असं सांगितलं होतं की एक नवीन स्क्रिप्ट आहे. सुधाकरने मला, म्हणजे सुधाकर दिया म्हणतो मला बोलताना, घरी जे मला दिया म्हणतात, तर सुधाकरचा मला मेसेज आला होता, दिया आ जाओ आज नागराज के फार्म हाउस पे. तो मैं बोले क्या है, मिलना है क्या? हाँ हाँ ऐसे ही मतलब एक स्क्रिप्ट है तो सुनते हैं. म्हटलं चालेल येते, नवीन स्क्रिप्ट आहे का? तो म्हणला हो. आणि तिथे गेल्यानंतर मला तुझ्याकडनं पहिल्यांदा कळलं की नाळ भाग 2 आपण करतोय. आणि म्हणजे उडालोच होतो आपण सगळे. इट वॉज मला आठवतं मी ब्लँक झाले होते. मला जेव्हा सांगितलं होतं तेव्हा मी ॲब्सोल्यूट ब्लँक. कारण काहीच सुचत नव्हतं की असं कसं होऊ शकतं. कारण तेव्हा असं कधीच म्हणजे नव्हतंच, कधी भाग 2 नव्हताच. त्यामुळे आय वॉज एक्सायटेड. मी नर्वस झाले होते कारण ते जे काही काम केलं होतं ते तेवढं होतं आणि ते रॅप झालं होतं. आता पुन्हा त्याला उघडायचं ते सगळे कंगोरे आणि ते सगळे. आय वॉज व्हेरी एक्सायटेड. पण पहिल्या ह्याच्यापेक्षा तुला आता जास्त चांगला ह्याच्यामध्ये रोल मिळाला आहे. त्यामुळे कथा सुधाने लिहिली आहे त्याच्यात, तर मज्जा म्हणजे मजा सगळी मुलांचीच आहे. पण हां, मग यावेळेला मी बोलते. आणि श्री, तुला कसं कळलं नाळ भाग 2 करतायत? तुला कोणाचा फोन आला आणि काय झालं? फोन आला होता खूप दिवसा पहिले आला होता की नाळ 2 करतोय म्हणून. अच्छा, तुला आधीपासून पण माहिती होतं? स्क्रिप्ट वगैरे काहीच नव्हती सांगितली ना, आम्हाला सरप्राईज म्हणून ठेवलं होतं. मग काही नाही, असंच आम्हाला काय केलेलं, पहिले अर्धी शूटिंग केली होती, नंतर मध्यात आपल्याला ब्रेक भेटला होता आणि तेव्हा सांगितली मग आम्हाला पूर्ण शूटिंग. तोपर्यंत आम्हाला माहितीच नाही. काय बोलतोस? ते आपण होतो ना तिथे जुन्नरला, तिथे इथे थांबलो होतो. नागराज सरांचं घर होतं तिथे, तर तिथे त्यांनी सांगितली. मग अर्धी शूटिंग झाल्यानंतर. काय सांगितलं अर्ध शूटिंग झाल्यावर? पहिले शूटिंग करून घेतली अर्धी सरप्राईज म्हणून, नंतर मग ते आपण सर्वजण बसलो होतो तेव्हा सांगितली मग पूर्ण. पण तोपर्यंत तुला गोष्टच माहिती नव्हती? नाही, काय म्हणजे अर्धा सिनेमा शूट झाल्यानंतर तुला गोष्ट कळली? हे मस्त आहे म्हणजे. हे आणि तुझ्यासोबत त्रिशा होती, मणी होता. नाही त्यांना पण नाही माहिती. हे लोक उशिरा आले ना, हिचं कास्टिंग खूप उशिरा झालं, कारण हिचा खूप शोध चालला होता या कॅरेक्टरसाठी. त्यामुळे मला आठवतं आपलं शूटिंग सुरू झाल्यानंतर बऱ्याच काहीतरी 8-10 दिवसांनी शूट सुरू झाल्यानंतर मग हिचं कास्टिंग झालं. कारण तेव्हा तिथे जिथे आपण शूट करत होतो जुन्नरला त्या हॉटेलमध्ये, तिथे हिच्यासाठी बरेच आर्टिस्ट आले होते या रोलसाठी आणि त्यांच्या ऑडिशन्स चालल्या होत्या. त्यामुळे ही खूप उशिरा आली. अच्छा. आणि त्यांनी पहिलं जे 15 दिवस शूट केलं ते सगळं आपलं शूट केलं. सगळ्यात सुरुवात माझ्यापासून झाली होती. त्यामुळे मी आणि नागराजनी सगळ्यात पहिले शूट केलं. आणि मग खूप पाऊस पडला, मग थांबायला लागलं. पण मग तुम्हाला काय सांगितलं होतं की पार्टी आणि पिकनिक आहे? आम्हाला असं सांगितलं होतं की सध्या खेळा म्हणून तुम्ही, आणि थोडे सीन घेतो म्हणून आम्ही, असं पहिले सांगितलं होतं बस. मला आठवतं पहिल्या नाळच्या वेळेला आम्हाला असं केलं होतं. तेव्हा तू उशिरा जॉईन झाली होतीस, पण पहिल्या नाळच्या वेळेला वर्कशॉप केलं होतं आम्ही, आणि पुण्यात ते वर्कशॉप केलं होतं एका हॉलमध्ये. आणि श्रीची माझी ओळख नव्हती तेव्हा. मला सुधाकर म्हणला होता की तो रोल तू करतेस आणि एक मुलगा आहे तर तू ये. मग तिथे मी गेले होते आणि तुम्हाला म्हणलं की ह्याला सांगू नकोस की तू ॲक्टर आहेस, ह्याला सांगू नकोस की तू आईचं काम करतेस, आणि तू फक्त त्याच्याबरोबर तिथे दिवसभर आज राहा. तुम्ही म्हटलं ठीक आहे. मग तिथे मी गेले, मग ह्याला भेटले, तुझं नाव काय, मग माझं नाव काय वगैरे, मग तू कुठून आलास वगैरे, थोड्या गप्पा झाल्या. आणि मग तो मला म्हणला की आता काहीतरी कर त्याच्याबरोबर, म्हणजे त्याला ओरड वगैरे जरा. मग हा जेवत नव्हता, तुला माहिती आहे हा जेवत नाही. मग हा जेवत नव्हता. मग मी त्याला ओरडलं, म्हटलं काय रे, का नाही जेवतस? हा एकदम ब्लँक, ही कोण आली अचानक आपल्याला ओरडणारी. असे काही गोष्टी तेव्हा केल्या होत्या. मग आम्ही थोडे खेळ खेळत. तुझ्या लक्षात आहे तो पहिला दिवस का नाही? काहीच नाही.
तर ती सुरुवात होती. आणि मला सुधाकर म्हणलं होतं की आपण वर्कशॉप करायचं वगैरे. तर हे सगळं दिवसभर झाल्यानंतर मी म्हणलं आता वर्कशॉप कसं करायचं. तो म्हणलं काही नाही झालं. म्हणलं म्हणजे काय. तर तो म्हणला नाही तुमची दोघांची ओळख व्हावी आणि तुम्ही एकमेकांबरोबर कम्फर्टेबल व्हावं असं मला वाटत होतं. आणि त्यामुळे आता झालंय आता. आणि तू कुठल्या भाषेत बोलायचीस म्हणजे लहेजा हे काय होतं आपला पश्चिम महाराष्ट्र काय कुठला का पुणे का नाही आम्ही ते सगळं केलं तेव्हा मी नॉर्मल माझ्याच भाषेत बोलत होते. कारण तेव्हा आम्ही पकडलेला नव्हता तो लहेजा. कारण एकतर शूटिंगच्या वेळेला गंमत अशी होती की ह्याची भाषा पूर्णच वेगळी होती, पूर्ण तिकडची भाषा होती. मी शहरी पुण्यातलं बोलत होते आणि नागराजची आणखीन वेगळी स्टाईल आहे थोडीशी बोलण्याची. मग तिथे गेल्यानंतर आम्ही विचार केला की आता आपण नेमकी भाषा काय पकडायची आहे. कारण प्रत्येकाची भाषा वेगळी. बरं तिकडचे लोकल आर्टिस्ट जे घेतले होते त्यांची आणखीन वेगळी भाषा होती, ह्याच्यापेक्षा त्यांची वेगळी होती जरी विदर्भ असला तरी. मग तेव्हा नागराज म्हणला होता की आपण एका मिड काहीतरी ह्याला येऊ, तर ह्याची थोडीशी वेगळी लागेल कदाचित तुमच्या कानाला. पहिल्याही ह्याला ह्याची थोडी वेगळी लागते. आणि मी आणि नागराजनी एक लँग्वेज पकडली होती. मग नागराज जे बोलत होता ती भाषा मी पकडली होती. बापरे. त्यामुळे मग त्याच्याबरोबर राहून 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 आणि त्या सगळ्या लाईन्स चेंज करून असं करत नागराजची भाषा पकडली होती मी. आणि तेव्हा त्यांनीच डायलॉग लिहिले होते त्यामुळे ते थोडं सोपं पडलं असेल. हो, त्यामुळे त्याला सोपं गेलं होतं म्हणजे माझ्यापेक्षा. बापरे. मला सोपं होतं कारण मला काही बोलायचं नव्हतं. मला फक्त ऍक्शन करायची होती आणि जायचं होतं. आणि तू खूप उशिरा आली होतीस. मग तू कशी काय आलीस नंतर. मी ओमकार बर्वे म्हणून आपला मित्र तुला माहिती आहे ना, तर त्याचा मला एकदा फोन आला तर तू काय करतेस. त्याला माहिती होतं की मी बरीच आजारी होते तेव्हा आणि जरा डिप्रेशनच्या काळात होते आणि मला चालता पण नीट येत नव्हतं. त्याचं खूपच तेव्हा त्याला माहिती होतं की मी काही करत नाही. तो मला की एक फिल्म आहे त्याच्यात एक छोटासा रोल आहे तू करशील का. आणि मी इच्छाच नव्हती माझी, मी नाहीच माझी. अगं येऊन जा बघून जा तुला थोडं फ्रेश वाटेल, घराच्या बाहेर पड. मी बाहेर पण नव्हते पडायचं. तेव्हा मग आईने सांगितलं होतं की तू जा, ॲटलिस्ट तू नवीन लोकांना भेटशील तर तुझा मूड चांगला होईल. म्हणून भेटून ये, करच असं नाही आहे पण जा घराबाहेर. आणि मग तेव्हा मला सुधाकर भेटला होता. तेव्हा ओमकारचंच ऑफिस होतं तिथे आणि तेव्हा मला त्यांनी 30 पानी स्क्रिप्ट ये स्क्रिप्ट आहे पडलं सुद्धा. त्याला बरं बरं ठीक आहे. आणि तिथे शेवटी 2 लाईन्स होत्या की ती येते आणि चहा देत असताना पाहत नाही आणि निघून जाते. हे 2च वाक्य होती. आणि ते म्हणाले की मला सांगितलं होतं की तू फक्त ब्रश करून यायचं ना, तू तोंड धुवायचंस ना केस विंचरायचेस काही नाही. आणि साधे कपडे आणि मळकट साधे कपडे घालून ये. त्याच्यावर तिथे त्यांनी मला घाणेरडी मळकट साडी दिली होती. त्याच वेस्टर्न कपड्यांवर तशीच साडी नेस, पिना बिना काही मिळणार नाहीत. आणि नेसली मी कशी म्हणजे हातानेच आंबाडा बांध, रबर मिळणार नाही. मग तो म्हणाला की असा असा सीन आहे, एक मुलगा आहे आणि तुला त्याला अवॉइड करायचं आहे, बघायचंच नाही आहे, तो काही करेल तुझ्यासोबत. आणि मग मी ती ऑडिशन दिली होती आणि सुधाकरनीच ती शूट केली होती. ती 20-30 सेकंदाची ऑडिशन होती. ती लोकेशनवर होती डायरेक्ट केलेली. नाही आधी पुण्यात केली होती. त्यानंतर काहीच फोन नाही. आणि अशा तर आपण खूप ऑडिशन्स देतो ना. आणि मग डायरेक्ट फोन आला की बुकिंग करायचं आहे, तुम्ही डिटेल्स द्या आणि युअर शूटिंग म्हणून. तेव्हा मला कळलं की नागराज सर आहे, तू आहेस. मला तर तेव्हा जाम तोपर्यंत मी खूपच लाईटली गेले होते. पण इट टर्न आउट टू बी लाईक सुपर्ब एक्सपिरियन्स. आणि मग तेव्हासुद्धा वेळ नव्हता, फार बोलायला कुठेच वेळ नव्हता. तिथे लुक टेस्ट झाली होती माझी. तेव्हा काय करायचं काय नाही तेही ठरलं नव्हतं. अगदीच आयत्या वेळेला. पण ते फारच रॉ आणि फारच सुंदर. तर तेव्हा त्या 2-3 दिवसात माझी याच्याबरोबर, कारण मस्ती मजा, चिमटे काढा, खोड्या काढा, मला ते जाम. आपण तेव्हा फार बोललोच नव्हतो एकमेकींशी असं मला तरी असं लक्षातच नाही मी तुझ्याशी काही तेव्हा बोलणं झालं. तेव्हा नव्हतं झालं फार बोलणं. नाही तेव्हा नव्हतं झालं. तू शूटला आलीस आणि ते शूट सुरू झालं आणि तो सीन शेवटचा खूप अवघड होता. म्हणजे त्यामुळे सगळेच अशा थोड्या टेन्शनमध्ये होते, तो कसा शूट करायचा, ते प्रत्येकाचे लुक्स मग ते कोऑर्डिनेट करणं एकमेकांशी, हे काही सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे तसा सेटवर थोडं टेन्शन पण होतं त्या सीनच्या. आणि वाढत होता वेळ. मला आठवते मला अजून एक एक्स्ट्रा दिवस विचारला होता त्यांनी. सो त्यांना ते टेन्शन होते की दिवस पुढे वाढतात. पण आपलं तेव्हा नाही, आपलं नाळ 1च्या प्रमोशनला आय थिंक मी स्टार्टेड. तेव्हा मी स्टार्टेड शेअरिंग लाईफ आणि शेअरिंग पर्स्पेक्टिव्ह. आणि आय थिंक दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ इट. येस, प्रमोशन्स त्यासाठी असावेत की आपली मैत्री होते त्याच्यामध्ये. मी फक्त तेव्हा नागराज सरांशी गप्पा मारल्या होत्या आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे बापरे, स्पेसपासून ते सगळ्याच गोष्टी माझ्याबरोबर बोलतात. आय नीड टू हॅव माय थोडंसं अजून जास्त शार्प केलं पाहिजे. दॅट्स इट. पण दॅट वॉज द एक्सपिरियन्स.
नंतर नाळचं जे झालं ते झालं. हो, आणि ते अनएक्सपेक्टेड होतं सगळ्यांना. म्हणजे नाळ हा नंतर इतका पॉप्युलर होईल असं आपल्याला कुणालाच माहिती नव्हतं. त्यामुळे ते सगळंच आपल्यासाठी सगळ्यांसाठी सरप्राईज आय होतं. थिंक सैराटची पण पुण्याई आहे, नागराज सरांची पुण्याई आहे, झीची आहे. आणि इनोसन्स आय थिंक ते गाणं जे होतं, आई मला खेळायला जाऊ दे नवं, दॅट वॉज द माइंड ब्लोईंग सॉन्ग. त्याच्यामुळे सगळे तुला आठवतंय हे शूट गाण्यात, बाय द वे गाणं नव्हतंच ना आपल्या फिल्ममध्ये. ते नंतर सगळं केलेलं रेकॉर्डिंग. आता इतकं पॉप्युलर झालं आणि आता जर पब्लिक आलं तर त्यांना काय दाखवायचं. तेव्हा ते गाणं शूट केलेलं आहे. काय माहिती तिथे हो. मग आता तू काम केलंय नवीन नाळमध्ये चिमी. तुझं नाव काय आहे त्यात? मज्जा आली तुला शूटिंगला? हो मज्जा आली खूप. चैतू बरोबर हो का आमच्या दोघींबरोबर? तुमचे दोघे चल उद्या जमलं. माझ्या बरोबर नाही आली. आमच्या तिघात सगळ्यात जास्त कोण आवडतं तुला सांग. खरं खरं सांगायचं. दुखते आई मी आवडत नाही तुला? आवडते. येस. आणि चैतू भारी ऍक्टर आहे ना तो. हो तुला सायकलवर कोणी बसवलं होतं शूटिंगमध्ये? कोणी सायकल चालवली होती? चैतन्य. चैतूने. आणि तू पडली होतीस ना सायकलवरून? हो मग लागलं होतं तुला खूप? नाही नाही. तू रडलीस? नाही. शाबाश, तेच आली. खरी चालवली होती ना यांनी सायकल? हो खरी चालवली. का तर नुसतंच असं ओढली होती कोणीतरी सायकल आणि तुला बसवलं होतं तिथे? खरी चालवली. नक्की. आणि काय काय मजा केली तू शूटिंगला चैतू बरोबर? मज्जा काय काय केली? दंगा काय काय केलास? दगड आणि मातीत खेळले, घातले, सगळे पोरीन माझ्याशी खेळले, मस्ती केली आणि सगळ्यांना त्रास दिला. सगळ्यांना तू त्रास दिला ना? माहिती आहे, आम्हाला खूप त्रास देतो, आम्हाला माहिती आहे. आम्हाला शूटिंगच करता यायचं नाही. तू झोपलीस की मग आम्ही सगळे वाट बघत बसायचो की अरे ही कधी उठणार. मग मध्येच शॉट लागला की असं कळायचं की नाही शॉट नाही होते, ही पॉटी करायला गेली. हे सगळे थांबून राहायचे आणि जगाला ओरडून सांगून जायचं की मी कशासाठी चालली. ती एक मजा असायची. चैत्याला ऍक्च्युली लोकांना असं वाटतंय की चैतू सारखा दिसणाऱ्या मुलाचं तुम्ही कास्टिंग कसं काय केलं? अरे तोच आहे, श्रीच आहे, लहान नसलेला एकदम मोठा दिसायला लागलाय. हो ना? तुला काय आलं रिॲक्शन्स? लोक ओळखतच नव्हते मला. म्हणजे तुझ्याच गावातले? नाही म्हणजे त्यांना असं वाटायचं की मी आहे म्हणून, पण ते असे शुअर नसायचे. वाटायचं आहे का बघायचे पण सोडून द्यायचे मग नंतर. कारण की आता खूप फरक पडला ना. तेव्हा मी 7 वर्षाचा होतो, आता 14 वर्षाचा. 7 वर्ष गेली. 5 वर्ष गेली ऍक्च्युली. रिलीज नंतर 5 वर्ष. shooting. हा, शूटिंगला 7 वर्ष झाली, रिलीजला 5 वर्ष झाली. सांगितलंस का तो मीच आहे म्हणून? मी नसतं सांगत. तू नसतं सांगत. आता तिकडे गावाकडे सगळे वाट बघत असतील ना? हा, आता खुश असतील सगळे. आईला सगळ्यात जास्त खुशी होते. हो ना. शूटिंगला पण बाबाच आले होते ना? आत्ता पण पप्पाच होते. कुठे गेली मेट्रो? तुझ्याबरोबर कोण आलं होतं शूटिंगला घरातनं? आई. आई. ही तापाने फणफणली, तुला आठवतं का? हो म्हणजे काय. आणि त्याच्यात तसं शूटिंग केलेलं आहे तिने, मला चांगल्यापैकी आठवतं आहे. कितीतरी वेळाला, कारण आपण सलग शूट करत होतो आणि ही मुलगी तिथे येऊन राहिली होती. 15-20 दिवस जवळजवळ ही राहिली होती. आजारपणात सगळ्यात तिने शूट केलेलं आहे. तिला ना बहुतेक आता 2-4 वर्षांनी तर ती साफ विसरेल की तिने अशी काही फिल्म केली होती. ये लोक है ना? लोक नाही विसरणार. ती इतकी गोड आहे फिल्ममध्ये, त्यामुळे लोक कायम तिला लक्षात ठेवतील. तू नाळेक करताना तुला स्टोरी आधी माहित होती का? तू फक्त तुझी आणि सुधाकरची मैत्री कशी काय? खूप आधीपासूनची. म्हणजे सुधाकर हा माझा खूप पूर्वीपासूनचा मित्र. तर उमेश कुलकर्णी सुधाकर जवळचे मित्र, उमेश माझा जवळचा मित्र. त्यामुळे अगदी 10वीपासून वगैरे मी उमेशला ओळखत होते. उमेशबरोबर छोटे छोटे प्रोजेक्ट्स केले होते. मी तो FTIमध्ये असताना त्याच्याबरोबर मी अनेक FTIच्या डिप्लोमा फिल्म्स केल्या होत्या आणि त्यामुळे सुधाकरची माझी ओळख झाली, कारण सुधाकर FTIमध्ये होता. तर सुधाकरची एक शॉर्ट फिल्म मी आधी केली होती जेव्हा तो FTIमध्ये शिकत होता सुधाकर. आणि तेव्हापासून आमची ओळख. आणि सडनली एरवी भेटायचो वगैरे, तोपर्यंत सुधाकरची काही फीचर वगैरे झाली नव्हती. एकदा अचानक तो माझ्या घरी आला आणि मला म्हणला की मी एक फिल्म करतोय, तुला स्क्रिप्ट ऐकवतो.
म्हणलं ऐकव. मला वाटलं असं सहज म्हणजे एक ऐकवायचं स्क्रिप्ट आणि आपण शेअर करू काय वाटतंय, म्हणून तो घेऊन आला. मी म्हणलं मस्त आहे, खूप फारच सुंदर गोष्ट आहे, पहिला नाळ. आणि तो म्हणला की मग करशील का आईचं काम? म्हणलं का नाही करणार, म्हणलं मस्त आहे खूप. आणि आत्तापर्यंत मी अशा कुठल्याही अशा खूप हिट झालेल्या फिल्म्स केलेल्या नाही आहेत. माझ्या फिल्म्स येत होत्या त्या साधारणपणे एक थोडं क्लासेसपर्यंत अशा पोचायच्या. बट दे वर वर्थ द हे सुपर हिट टॅग या बट दे वर नॉट पॉप्युलर फिल्म्स. तर मला वाटलं ही वन ऑफ द माझ्या आत्तापर्यंतच्या फिल्म्स सारखी एक फिल्म असेल. म्हणलं छान करू. आणि सुधाकर काय पद्धतीचा दिग्दर्शक आहे मला माहिती आहे. रिअलिस्टिक आणि खूप छान आणि इनोसन्स असं काहीतरी आणणारा दिग्दर्शक आहे तो. तर तशी फिल्म ही असेल असं मला वाटलं. आणि शूट सुरू केलं वगैरे सगळं झालं. त्यानंतर पहिला शो होता फिल्मचा, जो काही मोजक्या लोकांना बोलवून केला होता की फिल्म पूर्ण झाल्यानंतर. आणि तिथे मला नागराज म्हणला की झी स्टुडिओजनी फिल्म घेतली आणि झी रिलीज करत आहे. मग मी म्हणलं यार म्हणजे ही फिल्म पोचणार लोकांपर्यंत आता. आणि मग पण तुझी ती कळकळ असेल ना, कारण तू नितळ सारखा सिनेमा केलास किंवा अशा अनेक अनेक म्हणजे काय म्हणतो पॉवरफुल परफॉर्मन्सेस आहेत, वुमेन ओरिएंटेड आहेत, म्हणजे स्त्रीची बाजू आणि तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूचे सिनेमे ते तू खूप केलेस. म्हणजे तुझा तो क्लासच वेगळा आहे. मे बी सुमित्रा मावशीमुळे आणि ते सगळे संस्कार ते पण मला ऐकायला आवडतील. कारण आपल्या गप्पा होतात तेव्हा काही विषयांवर तुझी ठाम जी मतं असतात आणि ती उघड असतात, त्याच्यातून दिसतंच की ते यू कम फ्रॉम संस्कार कुठून झाले. बॅकग्राऊंड. तर तुला ते मला असं वाटतं की अशा काही फिल्म्सनी मिस केलं हे स्टुडिओजनी घेणं. म्हणजे स्टुडिओचा केवढा मोठा हात आहे याच्यामध्ये. खरं म्हणजे सुमित्रा मावशीचा कायम असा ॲटिट्यूड होता की फिल्म्स आपण बनवायच्या, त्या विकणं हे आपल्या हातामध्ये नाही, त्या पोचवणं हे आपल्या हातामध्ये नाही, असा तो काळ होता. त्यामुळे तेव्हा त्या फिल्म्स पोचू शकल्या नाहीत फार लोकांपर्यंत. पण एक मोजका ऑडियन्स मात्र आमचा तयार झाला होता, जे आजही भेटून सांगतात की तुमच्या त्या फिल्म्ससारख्या फिल्म्सच बनत नाहीत. आणि खरंच मला असं वाटतं की आत्ता सुमित्रा मावशीसारख्या विमेन डिरेक्टर्स नाहीच आहेत इतके उत्तम सिनेमे देणाऱ्या. तर त्या ॲटिट्यूडनीच आम्ही काम सुरू केलं होतं. म्हणजे मी सुद्धा जेव्हा काम सुरू केलं तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं की अनेक आता नवीन मुली आपण बघतो, पहिल्यांदा काय हवं असतं तर पहिल्यांदा खूप यश हवं असतं, खूप पॉप्युलर व्हायचं असतं, स्टार व्हायचं असतं. त्यानंतर काय हवं तर पैसा, त्यानंतर काय तर मग अभिनय वगैरे जमतोय का वगैरे बघू, असं अनेक लोक भेटतात. तर माझ्या वेळेला तसं नव्हतं. मला अर्थातच असं वाटत होतं की चांगलं काम करू काहीतरी. आणि सुमित्रा मावशीनी ऑडिशन वगैरे घेऊन पहिली फिल्म वगैरे दिली ना, मी खुश होते की आता आपल्याला चांगलं काम करता येणार आहे. तर ॲटिट्यूड असा नव्हता की पैसा आणि यश हवं आहे. ॲटिट्यूड हाच होता की चांगलं काहीतरी करू. मग ते खूप लोक बघतील ना बघतील, मोजके लोक बघतील तर तेवढे बघू देत, पण आपण चांगलं काम करायचं. आणि आजही त्यामुळे मी चूज करताना दीप्ती तसंच चूज करते. म्हणजे माझ्याकडे जे येतील ते प्रोजेक्ट्स नाही चूज करत. आजही कॅरेक्टर बघून चूज करते, दिग्दर्शक बघून चूज करते, स्क्रिप्ट्स बघून फिल्म्स चूज करते. पण चांगल्या फिल्मची तुझी डेफिनेशन काय, म्हणजे आय वॉन्ट टू नो. खरं तर माझं कॅरेक्टर पहिल्यांदा ते काय पद्धतीचं आहे ते मला आवडेल. म्हणजे मला कायम असं वाटायचं की नुसतंच झाडांच्या मागे नाचगाणं करत पळतीये अशी नटी मला व्हायचं नाही आहे. मला काहीतरी ती म्हणणारी, काहीतरी सांगणारी, काहीतरी आतली ताकद दाखवणारी, स्त्री म्हणून स्वतःची पर्सनॅलिटी दाखवणारी, चांगली असेल, वाईट असेल, दुष्ट असेल, हळवी असेल, व्हॉट एव्हर, पण एक पर्सन म्हणून ती काहीतरी पोचवेल. दुसरं, मला रिअलिस्टिक फिल्म्स आवडतात. त्यामुळं खरं आयुष्य ज्याच्यातून दिसेल अशा फिल्म्स हा माझा चॉईस असतो. मला स्वतःला खरं तर शाहरुख खान हा माझा आवडता नट, त्यामुळे मला शाहरुख खानचे सिनेमे बघायला आवडतात. पण गिव्हन अ चॉईस मला असं वाटतं की माझ्या जवळ जाणारं आयुष्य, सगळं खरं आयुष्य दाखवणारी फिल्म मला बघायला आवडेल, करायला आवडेल. आणि त्यामुळे तो माझा चॉईस असतो. आणि स्क्रिप्ट आणि दिग्दर्शक, म्हणजे खूप चांगलं स्क्रिप्ट हे चांगलाच दिग्दर्शक चांगलं करू शकतो. त्याचं वाईट दिग्दर्शक असेल तर खूप चांगल्या स्क्रिप्टचं पण काही होऊ शकत नाही. तर दिग्दर्शक हा खूप महत्त्वाचा, म्हणजे ही इज द कॅप्टन ऑफ द शिप. त्यामुळे तो एक महत्त्वाची गोष्ट असते. तुला शाहरुख खान आवडतं कारण मे बी त्याला ज्या पद्धतीचे कॅरेक्टर्स मिळतात, लार्जर दॅन लाईफ, त्याच काहीतरी घडवणारे, तसे आपल्यात ते आपलं असं की अरे आम्ही असं करतो, आमच्याही आयुष्यात असं होतं, स्त्रियाही हे करतातच की, म्हणून कदाचित ते ऑपोजिट. जसं माझंही तसं होतं. इवन गाण्याच्या बाबतीतही मला मेल व्हॉइस जास्त आवडतो, कारण देर इज समथिंग इन इट. आणि त्याला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे, ते कुठेतरी आपण ते सीक करतो की अरे हे महत्त्व स्त्री आहे म्हणून हे महत्त्व कमी नाही. आम्ही घडवतो. महाभारत, रामायण सगळं स्त्रियांमुळे झालेलं आहे. त्या मेन कॅरेक्टर्स होत्या. तर वाय नॉट इन फिल्म्स. त्यामुळे पण ते कदाचित असं होऊ शकतं. माझंही होतं चांगले फिल्म्स बघताना की अरे हा मुलगाच का,
हे मुलीच्या बाबतीत पण होऊ शकतं ना. ती तडफड होते. मग असं होतं की अरे लिहिणाऱ्याला ते सुचत का नाही आहे. बरं. पण माझ्या एक्झॅक्टली अपोजिट तुझं आहे असं मला वाटतं. म्हणजे तुझी सुरुवात जी झाली करिअरला ती मला वाटतं टेलिव्हिजननी झाली आणि तू खूप त्या काळात खूप स्टार होतीस असं मी ऐकलंय. मी तुझी सिरियल बघितली नव्हती पण मी असं ऐकलं की ती खूप पॉप्युलर सिरियल होती जी तू केलीस. तर तू टेलिव्हिजनकडनं फिल्म्सकडे आलीस. तू तसं कमर्शियल आणि ग्लॅमरस काम केलंयस आणि नाळ हा तसा ग्लॅमरस आणि कमर्शियल सिनेमा. कमर्शियल मला माहिती नाही आता त्याला म्हणायचं का नाही पण ग्लॅमरस नाही आहे. इथे तू म्हणतेस तसं की मेकअप पण नव्हता, मळके कपडे घालून उभं राहायचं हे तू कधी केलं नव्हतंस. तर हाऊ वॉज दॅट ट्रान्झिशन फॉर यू? तू त्याच्याकडे कसं बघतेस? आय थिंक मला अनुभवाने खूप प्रगल्भता येत गेली. मुळात मी काम करायला मी थिएटर पुण्यापासून केलं होतं, महाराष्ट्र कल्चरल सेंटर, ग्रिप्स वगैरे. त्यानंतर रेकमेंडेशननी मला ऑडिशन्स मिळायला लागले आणि मग मी सिरियल सुरू केल्या. सुविता थत्ते आपल्या ॲक्ट्रेस आहेत, त्या मला फार आवडतात. त्यांनी मला, मी अवघाची संसार करत असताना, पुन्हा झीचीच मालिका होती ती, सांगितलं होतं की तुझं हिंदी फार चांगलं आहे, तू हिंदीसाठी काही ट्राय करत. आणि मी पहिली ऑडिशन दिली होती हिंदीची आणि मग तिथून मी खूप चांगल्या हिंदी सिरियल्समध्ये काम केलं. पण तेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं होतं की मला जे करायचं आहे, जे सुचतंय, जी डिग्री आहे त्या कॅरेक्टरची किंवा त्या सीनची, त्यांना ती नकोच आहे. अच्छा. सो तिथे ना मला खूप प्रश्न पडायचे आणि मला असं वाटायचं की डेली सोपचं जे कृत्रिम काम आहे त्याचं माझं मडकं ऑलरेडी भरलेलं आहे, कारण अदरवाईज मला हे प्रश्न पडणार नाहीत. किंवा जे वाईट वाटणं म्हणजे घळा रडणं म्हणजेच वाईट वाटणं आहे का, ते मला खूप प्रश्न पडायला लागले. आणि मग मी सिनेमे पाहायला सुरुवात केली होती. त्याच्या आधी आमच्या घरी टेलिव्हिजन नव्हता, आम्ही ऑर्थोडॉक्स घरातून येते त्यामुळे हे प्रिव्हिलेजेस नव्हते. तेव्हा जेव्हा मी पाहायला सुरुवात केली तेव्हा मला लक्षात यायला लागलं की खूप मोठा भाग आहे कामाचा तो. आणि नंतर जेव्हा मी सिरियलमध्ये पॉप्युलर होते तेव्हा मी प्रयत्न, जेव्हा दिग्दर्शकांकडे किंवा प्रोड्युसरकडे जायचं तेव्हा ते म्हणायचे की तुला फुकटात बघतात लोक मालिकांमध्ये, तुला बघायला सिनेमामध्ये गर्दी नाही करणार, त्यामुळे तू सिनेमाची आर्टिस्ट नाहीस, त्याच्यासाठी ना तुला टेलिव्हिजन सोडायला लागेल. हे मला सांगण्यात आलं होतं आणि मोठमोठी नावं आहेत याच्यामागे. बापरे. तर मला असं झालं की ठीक आहे, मला करायच्या आहेत फिल्म्स. कारण ज्या फिल्म्स मी नितळ पाहिली आहे, मी खूप उत्तम, ॲक्च्युली मी सुमित्रा मावशीच्याच फिल्म्स खूप बघितल्या आहेत, त्यामुळे मला असं वाटायचं की मलाही करायचं हे सगळं, ठीक आहे मग मी टेलिव्हिजन नाही करत. आणि मग तेव्हा माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण एक वेगळा टर्न आला होता आणि मी ठरवलं की दिस इज द टाईम जेव्हा मी न करणं इष्ट आहे, थांबूयात, लोकांनी विसरू दे की कोण दीप्ती देवी, कोण मला सासरीमधली मीरा किंवा भाग्यवीरा किंवा बडे अच्छे लगते मधली. आणि तेव्हा मी जेव्हा अप्रोच केलं देविका, यू वोंट बिलीव्ह, तेव्हा टेलिव्हिजनमध्ये असा पूर आला होता, TRP 8-9 पॉप्युलर म्हणून. आणि त्यांना नाटकं मिळायला लागली, त्यांना सिनेमे मिळायला लागले. ते म्हणाले की अहो तुम्ही पॉप्युलर नाही आहात, तुम्हाला ओळखत नाहीत ना आता, तुम्हाला टेलिव्हिजन सोडून झाली 5 वर्ष. सो त्यांना कामं मिळाली. माझं इतकं दुर्भाग्य ह्या बाबतीत, म्हणजे किती मी खूप वाईट वाटतं मला हा विचार करून की मी ते सोडलं सिनेमासाठी. नाही तर सिनेमाला हवेत की ज्यांचा 2 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि ज्यांना 10 मिलियन फॉलोअर्स आहेत, आणि क्राफ्टकडे कोणी लक्ष देत नाही. मग पुन्हा एकदा मी जर तुला सांगितलं की मी अत्यंत डिप्रेशन काळामध्ये होते, जेव्हा मी हरवलेच होते पूर्णपणे, ज्याची कल्पना माझ्या काही मित्रांना होती. आणि तेव्हा त्यांनी हे सांगितलं होतं आणि माझा ॲटिट्यूड तोच होता की हा सिनेमा काय, म्हणजे अशा मी केल्या आहेत कोल्हापूर, सांगली, साताऱ्याच्या, ते कधीच येत नाहीत असे म्हणून ते मी फिल्म हो म्हणाले होते. मला काहीही कळत नव्हतं की मला काय मेकअप करतायत, कळत नव्हतं मला काय घातलं, मी ॲक्च्युली हरवलेले होते. आणि त्या सिनेमातून मी स्वतःला पुन्हा सापडले असं मला म्हणा. आणि तुम्ही सगळे तुमच्या चर्चा, बोलणं, चांगला सिनेमा बघणं, आयुष्याकडे पुन्हा एक 5व्या का लेअरमधनं बघणं, हे सगळं अनुभवांमुळे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे घडतं. त्यामुळे मला असं झालं की वा किती छान, आता मला काहीच वाटत नाही की मी मेकअप करते, नाही मला लोक ओळखतायत नाही ओळखत आहेत, ते महत्त्वाचं नाही आहे. माझ्यासमोर काय काम आलं आहे ना ते फक्त प्रामाणिकपणे करा, एवढंच मी शिकले. सो मला सोपं पडतं आणि मला नेहमी वीकर सेक्शन अट्रॅक्ट करतो. त्यामुळे तुझ्यासारखे सिनेमे करणारे मेकर्सकडे माझं पटकन लक्ष जातं. त्यामुळे मला ग्लिटर कोणी दाखवत असेल तर माझं लक्ष पण जात नाही. सो कदाचित तेही असेल की हाव म्हणतो ना की मला हे समजून घ्यायचं आहे, मला हवं आहे, मला हवं. त्यामुळे कदाचित ती ग्रोथ माझी फास्टर झाली. आणि आय एम लकी की मी तू भेटलीस किंवा नागराज सर भेटले, गार्गी भेटली, आणि तुम्ही सगळ्या लोकांमुळे मला असं वाटलं की अरे वा मी एक वेगळ्याच काय म्हणतो ग्रहामध्ये आहे, जो खरं तर गुरुग्रह आहे.
मजा आली मला आवडतंय की जे मी माझ्या ताटात वाढलं जात आहे. पण आय एम रिअली, तुला मी सांगते, नाळला जेव्हा मला सिनेमा आला तेव्हा मला माझ्या कंटेम्पररीजनी विचारलं तुला कसा मिळाला सिनेमा. हो, मी हे ऐकलंय. मी हे असं समोर बघितलंय तुला असं विचारलेलं की we are तुला jealous कसा about मिळाला you. सिनेमा. मला त्याच्यात मी जरा त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह तेव्हा अर्थ काढला होता की कौतुक असेल की मला मिळाला म्हणून. कारण एकतर इतका लहान सिनेमा तुम्ही केला असतात का, नसतात केला. तर आणि तो माझ्या नशिबाने झीनी घेतला आणि तो गाजला आणि मोठा झाला सिनेमा. पण ते हे असतंच, म्हणजे इट्स ओके, फाईन, मजा आहे. पण अर्थात त्याच्यानंतर पॅन्डेमिक आलं आणि पुन्हा ते सगळं थांबलं सगळं. आता पुन्हा नाळ येतो, तर होपफुली आता काहीतरी छान. ह्यामुळे उत्तम उत्तम लेखकांनी चांगले स्टोरीज लिहिणं गरजेचं आहे आता. आणि असंही नाही की आता ग्लॅमरस कपडे घातले पाहिजेत आणि तुम्हाला उंफ दिसलं पाहिजे, असं काही नाही आहे. म्हणजे मला तरी असं काही वाटत नाही. नाही, मला तर आता फार असं वाटतं दीप्ती, मी आता वेगळ्या ट्रान्झिशनमध्ये, मी खूप सिनेमे केले आत्तापर्यंत, 25पेक्षा जास्त सिनेमे झाले असतील माझे आत्तापर्यंत. आणि आता कुठेतरी एवढं सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की किती दिवस आपण ॲक्ट्रेसेस सतत मेकअप आणि सतत काहीतरी आर्टिफिशियल चढवून जगत राहणार. म्हणजे पुरुष अनेकदा ॲक्टर पुरुषसुद्धा येतात, इंटरव्ह्यूजना येतात, कॅज्युअली येतात, नो मेकअप ह्याच्यामध्ये असतात आणि कॅज्युअल काहीतरी कपडे घालून येतात. आपल्याला मात्र कुठेही जायचं तर अपेक्षा अशी असते की तुम्ही छान दिसायचं, तुम्ही सतत मेकअप चढवायचा आणि एक काहीतरी आर्टिफिशियल प्रेझेंट करायचं स्वतःला. तर त्याच्यातून बाहेर तरी आपण कधी पडायचं. मला फार आजकाल हे जाणवायला आलं की लेट्स बी व्हॉट वी आर, विदाऊट मेकअप जे आहोत ते असूयात आणि ते खरं असणं आहे. पण त्यासाठी इन्फ्लुएन्स अगं आपल्याच मातीतला इन्फ्लुएन्स असला पाहिजे. जर आपण हॉलिवूडची कॉपी बॉलिवूड करत असेल, बॉलिवूडची कॉपी आपण करत असू, तर किती अवघड आहे हे सांगणं की आपल्या मातीतलं जे ग्लॅमर आहे ते तुम्ही घेऊन चला, असं नाही. म्हणजे ह्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र सांगितलं पाहिजे की ह्याच्या पुढे आम्ही मेकअप करून कधी येणार नाही, किंवा आम्ही साधे घरातले कपडे साधे घालून येऊ. हे एकत्र ॲक्सेप्टन्स आलं तरच तिथे छान एक धार येऊ शकते, नाहीतर खूप अवघड आहे. म्हणजे आर्टिफिशियल नेल्स विचारू नकोस. मी आत्ता कुठल्या तरी चांगल्या ब्रँडची हेअर कलरची ॲड नाही सांगितली, कारण ते मला की तुम्हाला केस रंग, म्हटलं मला नाही रंगवायचे आहेत माझे केस, मला आवडतात काळ्या रंगाचे केस, आत्ता तरी मला नाही रंगवायचे, त्यामुळे मला नाही करायचे. आणि मला असं वाटतं पैसे उत्तम देत होते ते, पण तरी म्हटलं की हे कुठून आलं माझ्यात की मी नाही म्हणाले. पण आर्टिफिशियल नेल्स ते मला होतं की भांडी खायचं जेवायचं कसं, तेव्हा मला हळूहळू वाटायला लागतं की नाही 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 आपण अजून मागे मग घरातल्या लोकांबरोबर राहायला लागलो ना की असं वाटतं की हा आता आपण नॉर्मल माणसात आहोत. खरंच सांगते, मुंबईतून पुन्हा आपल्या गावी काही काळ सतत येत जात राहणं फार गरजेचं आहे. आणि आता फिल्म्समध्ये जॉनर पण बदलायला लागलेत सगळे. म्हणजे आता आपल्याला नेटफ्लिक्ससारखं माध्यम आहे जिथे खूप चांगल्या आणि रिअलिस्टिक फिल्म्स बघायला मिळतात, जिथे अनेक चांगले ॲक्टर्स विदाऊट मेकअप असतात. खूप चांगल्या ॲक्टर्सची नावं घेता येतील की जे विदाऊट मेकअप काम करतात. म्हणजे नाळचं मला त्याचसाठी कौतुक वाटतं की आपण जे आहोत ते त्याच्यामध्ये आहोत. अनेकदा तर मला आठवतं पहिल्या नाळ्याच्या वेळेला मी अशी झोपलेली बिपलेली असायची माझं शॉट नसताना, आणि एकदम तिकडून आवाज यायचा, हे चल 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 तुझं शॉट आहे उठ, आणि मी म्हणायची अरे मी झोपले होते, असू दे तोंड धु आणि चल. तर कसं जायचं, तोंड धुवून जा, मेकअप नाही, टचअप नाही, काही नाही. आणि हे इतकं मस्त वाटतं कधी कधी. खरंच मजा आहे. म्हणजे सगळ्यात बेफिकीर असलेला हा सगळा झोन आहे असं मला वाटतं, आणि विच इज व्हेरी वेलकमिंग. करेक्ट. आणि त्यामुळे आपल्या अभिनयामध्ये कुठेतरी ती सहजता पण येते असं मला वाटतं. मला सगळेजण विचारतात की तुम्ही इतकं सहज काम कसं काय करता सगळेजण, तर कारण ते सहज तिथे वावरतो, सहज तिथे आपण सगळेजण एकत्र असतो, 8-8, 15-15 दिवस एकत्र असतो. असं नसतं आपलं तिथे. नाळ्याच्या वेळेला असं नव्हतं की माझं शूटिंग येतं मी आले मग मी घरी गेले. आपण सगळे खूप दिवस तिथे एकत्र होतो. ही मुलं तर मला वाटतं महिना, दीड महिना, किती दिवस राहिला पूर्ण शूटिंगभर 1.5 महिना, 1.5-2 महिने, जवळजवळ 1.5 महिना तिथे राहिले. त्याचं अर्ध शूट त्यांना माहितीच नाही की ते फिल्म करतात. करेक्ट. त्यामुळे ते इतकं इझी होतं सगळं, आणि तो काहीतरी एक खरेपणा आणि ग्लॅमरचा लेअर काढल्यामुळे आपण डायरेक्ट आत बघू शकतो ना काय आहे ते. आता हा सिनेमा बघून कोणी मला हे म्हणणार आहे की तू किती ग्लॅमरस किंवा किती छान दिसते असं तर कोणीच म्हणत नाही, विच इज वेलकमिंग फॉर मी. दिसणं हे बाजूला झालंय, आणि वेगळं काही दाखवायचं असेल तर ते एफर्ट्स केलेच आहेत ना, आणि करतातच.
त्यामुळे दरवेळेला सुंदरतेची परिभाषा बदलायला पाहिजे आणि Completely आता. बदललेली अगदी आहे. खरंय, अगदी खरंय. दॅट इज वेलकम. मला असं वाटतं जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ऍब्सोल्युटली. आणि हे जे आपण काम किंवा अशा काही ज्या फिल्म्स आहेत तसं आत्मपॅम्पलेट येऊन गेली किंवा इव्हन किती चांगले सिनेमे अगं तुझे पण आत्ता येऊन गेले आणि ज्याला केवळ थिएटरमध्ये गर्दी नाही झाली, त्याची पब्लिसिटी नाही पोचली म्हणून उत्तम सिनेमे उतरवले गेले, त्याला गोल्डन डेज येणं फार गरजेचं आहे. पण OTTsमुळे त्यातल्या त्यात काही प्रमाणात ऑडियन्स आता ते बघतो आहे, निदान तरुण मुलं तरी बघतात. म्हणजे उन्हाळ सारखा सिनेमा आत्ता माझा जो आला होता तो खूप वेगळ्या पद्धतीचा आणि चांगला सिनेमा होता आणि तो जिओनी घेतला. बऱ्याच तरुणांनी तो बघितला. म्हणजे असं पॉप्युलराईज झाला नसेल पण अनेक फीडबॅक्स आम्हाला चांगले पल्याड पण किती उत्तम पल्याड सिनेमा पण होता. चांगला होता. अगदी खरं. त्या सिनेमांना मला असं वाटतं की मग बॉलिवूडची माणसं येतात आणि म्हणतात की हम इसका हिंदी फिल्म बनाएंगे. अगदी, अगदी तसे खरं. सिनेमे आपले पुढे आले पाहिजेत असं वाटतं. अगदी बरोबर आहे. येस. पण सध्याच्या इंडस्ट्रीमध्ये जर असं तुला विचारलं की काय बदलावंसं वाटेल एक ॲक्ट्रेस म्हणून, काय आवडत नाही आहे, काय आवडतं सध्याच्या काळात, तर काय सांगशील? मला तर सतत वाटतं की पे पॅरिटी असते, मेल डॉमिनन्स असतो तो आणि सतत जाणवतो ग. म्हणजे आपण काम करत असताना आपल्या बाजूला 10 पुरुष असतात आणि ते असतात ह्याची हा प्रॉब्लेम नाही आहे, पण ते लेखनात पण दिसतं ना त्यांच्या की एखादं एक मोठं काम जर करायचं असेल ते ताकदवालं असो, बुद्धिवालं असो किंवा काही, तो एक पुरुष करतो फक्त. ती स्टोरी त्याची होते आणि कित्येक वेळेला सांगतात की आपका कास्टिंग उसमें कुछ है ही नहीं ना, फिल्म लडकियों के लिए कुछ है ही नहीं उसमें. हे ऐकूनच मला असं होतं कसं काय नाही आहे. जन्म आई देते, तुम्हाला वाढवणार शिक्षिका पण असतात, आई पण शिक्षिका आहे तुमची, लग्न तुम्ही एका बाईशीच करता, गर्लफ्रेंड ही बाईच असते. सगळं घडवणारी जर स्त्री असेल तर त्याला सोडून तुम्ही गोष्ट कशी सांगू शकता. हा किती मोठा मला ते बदलावंसं वाटतं बऱ्यापैकी की ती एक आयसाईट असली पाहिजे खऱ्याची की खरंच असं असतं का नाही आहे ना. मग ते तेवढं इक्वल अपॉर्च्युनिटीज गोष्टीच्या मार्फत ती आली ना आपोआप की मग सगळ्यांना उत्तम. आणि स्टिरियोटाईप्स काही प्रमाणात कॅरेक्टर्सच्या स्टिरियो मला ते फार खटकतं की सगळ्या बायका या खूप इमोशनल, खूप चिडचिड्या, खूप काहीतरी किऑस करणारे आणि सगळे पुरुष हे असे शांत, एकंदरीत सगळ्याचा आवाका असलेले, कंपोज्ड, असंच कॅरेक्टर विच इज ॲक्च्युली ऑपोजिट. इट कॅन बी बोथ वेज. पुरुषही असे असू शकतात आणि बायकाही असू शकतात असं मला वाटत नाही. मी काय अगदी फेमिनिस्ट असं मला वाटत नाही, पण इक्वॅलिटी सगळ्या गोष्टींमध्ये आता यायला पाहिजे असं मात्र तू बघ ना, झिम्मा चालला, बाई पण भारी देवा चालला, स्त्रियांचा सिनेमा येतो, बायका आहेत. बरं त्याच्यात असं आहे का की कोणी बिकिनी घातली आहे, कोणी उगाच असं काहीच नाही आहे. सो म्हणजे बायकाही क्रेव करतात त्यांची कोणीतरी कथा सांगावी म्हणून. तर आय थिंक इट्स अ गुड चेंज विच इज हॅपनिंग आणि हा केला पाहिजे. तोही थॉटफुल असला पाहिजे असंही वाटतं मला, कारण एक चालते म्हणून तशीच सेम प्रतिकृती दुसरी बनवण्यातही काही अर्थ नाही. तर हा विचार केला गेला पाहिजे. आणि आता तर इट इज प्रूव्हन की कोणा एकामुळे पिक्चर चालत नाही, प्रश्नच नाही. त्यामुळे जेव्हा बजेटचं वाटण तुम्ही वाटता तेव्हा तुम्ही हेही लक्षात ठेवा की तिलाही तिचं घर चालवायचं आहे, अगदी नाही त्यांचं घर चालवायचं आहे. सगळ्यांच्या घरी बिलं येतात, जेवायला लागतं आणि आई आपल्या बाबा बरोबरीच्या असतात. अनेक मुली आहेत ज्या एकट्या घरं चालवतायत आता खरंच. म्हणजे त्या कुणावर तरी अवलंबून आहेत किंवा बाबा तो पुरुष एक घर सांभाळतो आणि आपण फक्त टाइमपास म्हणून करतोय असं आपलं Said it. कुणाचंही नाही. त्यामुळे हा विचार नक्कीच केला पाहिजे की तुम्ही जेव्हा असं म्हणतात की अरे एवढी मोठी, म्हणजे मला असे फोन येतात की बजेट खूप छान आहे, आम्ही सगळ्यात मोठे टेक्निशियन्स घेतोय, कॅमेरा एवढा मोठा घेतोय, म्हणजे इथे कुणीच असं केलं नाही आहे, हे कास्टिंग आहे, ते एडिटर हा आहे, ते इथे आपण शूट करतोय. पण मॅडम बजेट नाही हां तुम्हाला द्यायला. आय टेल यू, त्याच्या पुढचं कॉन्व्हर्सेशन मला इतकं जड जातं बोलायला, कारण जर ते समोर असते तर माझ्या डोळ्यातून दिसलं असतं कदाचित की व्हॉट आर यू सेईंग. म्हणजे आणि लक्षात ठेवा आम्ही माणसं आहोत आणि त्यात तुम्हाला हवं असतं की आम्ही सुंदर पण त्याचा एक वेगळा खर्च आहे. म्हणजे ह्या खरं तर हा कोण आय डोंट नो कोणी हे सगळे रूल्स काढलेत, पण हे थोडंसं मला खटकतं. पण आपणच बदलायला सुरुवात केलं पाहिजे हळूहळू काही प्रमाणामध्ये, हे असं मला वाटतं. आपणच पुढे पाऊल टाकायला पाहिजे. खरंय, खरंच आहे. वा, मजा आली.
अजून आपण ऍक्च्युली हा विषय खरं तर आधी बोलता 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 खूप वेळा राहिलो होतं आपण आपलं. ऍक्च्युली तासन तास बोलू शकतो, कारण मला आठवतं आपण मध्ये एक नाशिकमध्ये शूट करत होतो आणि रात्री आपलं काहीतरी 9ला वगैरे पॅकअप झालं होतं. आपण ती आणखीन एक वेगळी फिल्म जी एकत्र केली, 9ला वगैरे पॅकअप झालं होतं आणि आपण गप्पा मारत रूममध्ये बसलो होतो माझ्या, आणि 1:30 वगैरे वाजला होता. आपण दोघी बोलत 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 होतो. कारण अगं काय सेफ पॅसेज पण पाहिजे. वेन आय नो दॅट माझे विचार तुझ्या विचारांसारखेच आहेत आणि सेफ पॅसेज आहे, तर मग असं वाटतं की मोकळं व्हावं. करेक्ट करेक्ट. घरी नाही मोकळे होऊ शकत. बाहेर ज्यांचा ॲटिट्यूड ह्या सगळीकडे बघण्याचा वेगळा असेल, जो चुकीचा बरोबर हा मुद्दाच नाही, तिथे तुम्ही मोकळे होऊ नाही शकत. कारण तुम्हाला लगेच कोट केलं जातं, अगदी खरं आहे. की काही कोट करू शकतात. म्हणजे जर मला एखादी व्यक्ती आवडत नाही, त्याच्या बाबतीत तुम्ही वाटेल ते बोललेलं खपतं. त्यामुळे ती भीती असते की आपण आपले विचार मग मनातच ठेवायचे का. सो म्हणून तो एक मला वाटलं तुझ्यामुळे मला ती एक वाट मिळाली बोलायची. अदरवाईज हे विचार कधीच कोणाबरोबर बोलले जात नाहीत. आणि आपल्या दोघींमध्ये आता समाव काहीतरी होता अशी मैत्री झाली असं मला वाटतं, की जिथे वी कॅन शेअर सिक्रेट्स. म्हणजे मला तुझ्याविषयी हा भरोसा असतो की मी काही पर्सनल गोष्टी तुझ्याशी बोलले तर दीप्ती त्याचं बाहेर कुठेतरी जाऊन काहीतरी गॉसिप तयार करणार नाही, ही मला तुझ्याविषयी आता एक खात्री आहे. कधीच अगं. आणि कुणाच्या आयुष्यात सगळं एकसारखं मध्यम कोण आहे? कोणीच नाही आहे. करेक्ट. आणि जर मला ते नाही कळलं की तू काय आहेस व्यक्ती म्हणून आणि तुझे काय आहेत एक्सपिरियन्स, तर दुसरं कुठलं पाठ्यपुस्तक नाही माझ्याकडे समजून घ्यायला की आयुष्य काय असतं. सो आय थिंक हा माझा स्वार्थ असतो जेव्हा मला तू काही सांगत असतेस तेव्हा, की हेच माझं पाठ्यपुस्तक आहे, ह्याचाच अभ्यास केला पाहिजे. तर ते जेव्हा परीक्षा येईल तेव्हा येईलच ना, मग त्यातले आपण निवडतोच सगळे टॉपिक्स. पण ती एक मजा आहे. मला असं वाटतं शेअरिंग हॅज टू बी देअर आणि विदाऊट एनी जजमेंट. हे खूप महत्त्वाचं आहे. सुधाकर सरांमुळे ऍक्च्युली आपण एकत्र आलोय. आणि आय थिंक ही इज व्हेरी इनोसंट मॅन. आणि तो इनोसन्स हे काय दिसतो, इनोसन्स आहे. आणि तो आपल्याला आपण जे आहोत ते असू देतो. सुधाकर मला परवा कोणीतरी विचारलं की काम कसं करून घेतो तुमच्याकडनं, तो काय सांगतो तुम्हाला. म्हणलं तो काही सांगतच नाही आम्हाला. तो आम्हाला सीन सांगतो, तो आम्हाला काय घडणार आहे ते सांगतो, आणि जे आपण आहोत जसं आपण करू ते तो स्वीकारतो काही प्रमाणामध्ये. जास्तीत जास्त येऊन हळूच सांगेल नाही नाही वो मत करो, वो मतलब ये अच्छा नहीं लग रहा है, वैसे मत करो, एवढंच येऊन सांगेल. नाही तर अदरवाईज मी जे करते ते करू देतो मला तो. आणि हे स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य दिग्दर्शक म्हणून फार गरजेचं असतं ॲक्टर्सना देणं. आणि ते मला फार आवडतं सुधाकर बरोबर. किंवा टीम म्हणून नागराज सुधाकर यांनी इतकं आपल्याला एक आपलंसं केलेलं आहे, कम्फर्टेबल केलेलं आहे. इवन घरबंदूकला सुद्धा मी अण्णांना नागराज सरांना सांगते की सर कसं काय भाषा कुठली, कसं घेऊ, काय करू, किती चिडायचं काय. ते मला एक काम कर, तू ये सेटवर, मग आपण बघू काय करायचं ते. त्यामुळे इतका विश्वास आणि फ्रीडम तिथे सुद्धा, की काही सुचत असेल तर ते ऐकून घेतात. हां मग तू त्यातलं ना हे कर असं. त्यामुळे मला असं वाटतं की येस, आपली बुद्धी चालवायला ते सतत भाग पाडतात. तर हे स्वातंत्र्य मुळातच वी सीक स्वातंत्र्य. अगदी 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 खरंय. काय तुला कंटाळा आला का? मग तू बोल आता काहीतरी. तिला ती कविता येते ना छान, वाटाणा फुटाणा फुटाणा वाटाणा फुटाणा ना ग. हो. बघू म्हण की. वटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टना टना, वाटीत भेटले टिलाचे ग, हसायला लागले ती गेज. आणि आपल्या नाळ्यामधलं गाणं येतं का तुला? आता आपलं जे आज रिलीज झालंय गाणं ते कुठलं? आपलं ते डराव डराव. हा म्हण ना. दोघं मिळून म्हणा. दोघं म्हणा. पाठ आहे सुरुवातीचं. हा म्हण. पॅक 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 पुढं काय? पुढचं नाही येत. चला ते जाऊ दे तुझ्या गगनाला झुला, असंच आहे ना? हो ना? नाही मग नाही बर नाही ठरलंय. अजून एक थर्ड सरप्राईज आहे आपल्या फिल्ममध्ये, मणी. मणीला आणल्यानंतर तर अजून धमाल आहे. आय होप दिस फिल्म सगळ्यांनी बघावी.
ऍक्च्युली या गाण्यामध्येच भावा बहिणीचं किती सुंदर वर्डिंग्स आहेत, काय सुंदर लिहिलं वैभव गाणं देशमुख फार लिहिलंय. छान झालं आहे फार सुंदर केलंय. आणि एवढी नाती आणि एवढी छान माणसं आणि एवढ्या छान माणसांचं असं काहीतरी या सिनेमामध्ये एक इमोशनल धागा आहे, तो बघायला लोकांना मजा येईल. त्यात दिवाळी आहे, त्यामुळे दिवाळीची पर्वणी आहे असं आपणच म्हणूयात लोकांसाठी. तू आता खूप मल्टिपल शूटिंग करतेस ना? हो. काय काय करतेस? मल्टिपल करते म्हणजे मी एक वेब सिरीज करते आहे किशोर कदम बरोबर. अरे वा. आणि मी ते IPC नावाची हे आहे वेब सिरीज आहे आणि त्याच्यामध्ये मी पब्लिक प्रोसिक्युटरचं काम करते, जी एका केसवर एका मुलीला न्याय देते अशी पब्लिक प्रोसिक्युटर. आणि किशोर आणि मी आहोत आणि आम्हाला कोर्टात भांडायचं आणि अशी 2-2, 3-3 पानी डायलॉग्स आहेत. अरे बापरे. मग मी सध्या रोज अशी पाठांतर करत बसलेली असते, असं चालू आहे. तुला काय वाटलं होतं नाळ एक मध्ये, म्हणजे जेव्हा ती ओव्हरऑल कथा बाहेर आली तेव्हा तुला अबाउट दत्तक किंवा ही प्रथा किंवा तुझ्या ओळखीचं कोणी आहे का, किंवा तुला काय प्रतिक्रिया आली होती ह्या गोष्टींवर? तू कसा पाहिलास त्याला? कन्क्लुडिंग काय होतं तुझ्या? माझं पर्सनल हे अशा अर्थाने मला नाळ भयंकर आवडतो. इट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. मला परवा मी बोलताना सुद्धा कुणाला असं म्हटलं की नाळ ही कन्सेप्टच इतकी छान आहे. म्हणजे नातं रक्ताचं असलेली ती एक गोष्ट आहे, तसंच ती विदाऊट रक्ताच्या नात्यानी तयार होणारी एक गोष्ट आहे नाळ ही. आणि मला ते फार जाणवतं पदोपदी. आपण तर अशा फील्डमध्ये आहोत जिथे हजारो लोकांना भेटतो, रोज भरपूर माणसं आपल्याला भेटतात आणि कुठे कुणाची कशी नाळ जोडली जाते हे खरंच सांगता येत नाही. म्हणजे आता तू आणि मी इथे बसलो आहोत, आपण दोघे एकमेकींशी बोलतोय, कुठून तू आलीस, काहीतरी झालं आणि आपली नाळ जुळली आता, असं मला वाटतं. जसं की मला असं वाटतं की आपलं हे युनिटच अख्खं एक फॅमिलीसारखं झालं आहे आता. म्हणजे नागराज, सुधाकर, तू, मी, श्री, ही छोटी आता एक नवीन आली आहे, तर यांची कुठेतरी कशी तरी काहीतरी वेगळीच नाळ जुळलेली. आणि हे दिस प्रूव्स दॅट नाळ जुळणं हे फक्त रक्ताचं नसतं, ते कुठंतरी हृदयाचं असतं. आणि हे पोचवणं लोकांपर्यंत फार फार गरजेचं आहे, जे आपल्या सिनेमाच्या कन्सेप्टमधनं तर आपण पोचवतोच आहे की एक खरी आई, मग एक दुसरी आई, आणि त्या दोघींशी त्याचं असलेलं नातं, त्या दोघींशी त्याची असलेली अटॅचमेंट, हे छान काहीतरी पोचवतो आहे आपण. आणि तेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघते मी नाळकडे संपूर्ण. मला खूप हेट मेल झाले होते, मला भयंकर हेट मेल झाले होते की हाऊ डेअर यू नॉट टू सी युअर ओन सन. आणि मला काहीच उत्तर देता येत नव्हतं. आणि मग मी माझ्यासाठी नाळचा अर्थ वेगळा काढला होता. मी असं म्हणते की नाळ म्हणजे फक्त माझं मातृत्व असं नाही, तर माझं मातृत्व मी दुसऱ्या एका मातेला जगू देणं आणि त्याच्यासाठी दिलेली कमिटमेंट, जी गावागावांमध्ये कमिटमेंट खूप मॅटर करते. आणि अजूनही ॲक्च्युली दत्तक जायची परंपरा अजूनही आहे, भारतभरात आहे. बरोबर. म्हणजे मी आधी PG म्हणून राहायचे काही वर्षांपूर्वी, तेव्हा माझी रूममेट होती जिची मोठी बहीण तिला दत्तक दिलेलं होतं आणि त्यांच्या काकाकडेच दिलेलं होतं सेम. आणि तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की मग तुम्हाला, आणि ह्या 3 बहिणी होत्या, तर तिची आई आली होती तेव्हा मी हा प्रश्न त्यांना केला होता. तर ते म्हणाले की नाही, पण मी सुखी आहे हे पाहून की माझी मुलगी त्यांच्याकडे खूप चांगली नांदते. आणि ह्या दोघींनाही त्याच्याबद्दल कल्पना होती. पण तेच मी म्हणते की इट्स अ सॅक्रिफाईस ॲज वेल. तर मी नाळ माझ्यासाठी मग तसा कन्क्लूड केला की रिलेशन, बाकीची नाती काय कमिटमेंट ती ठेवण्यासाठी तिने केलेलं हे एक सॅक्रिफाईस असू शकतं. इतक्या वर्षांनी आपल्याला बाळाला बघून सुद्धा त्याला आपण ओळख द्यायची नाही. खरं तर हे खूप अवघड आहे. मला वाटत नाही सत्य परिस्थितीत असं करणं कितपत शक्य आहे, पण मग मी तसं कन्क्लूड केलं. फक्त मी सांगायला गेले नाही. पण आय थिंक अनेक प्रश्नांची उत्तरं आता कदाचित या नाळमध्ये मिळतील. मग अशी काही ना काहीतरी जुळवाजुळव होणार आहे फॉर शुअर. तर ती एक गंमत मला पाहायला आवडेल की लोक काय म्हणतात, आता काय झालंय ते. तर इट्स व्हेरी अमेझिंग. तू सांगितलंस असं की कोण कधी तुमचं जीवलग होतं आणि तुम्हाला असं वाटतं की ह्यांचं आणि माझं जन्मोजन्मींचं नातं आहे. दॅट इज नाळ फॉर अस. ह्या वर्षीच्या दिवाळीचा प्लॅन, या वर्षीचा दिवाळीचा प्लॅन, उठणं, फराळ, फटाके आणि नाळ भाग 2. ओ आय मिस माय ब्रदर. मी माझ्या भावाची फार आठवण येते मला. हे गाणं ऐकल्यावर मी दादाला पाठवलं, म्हटलं हे तुझ्यासाठी आहे. तो म्हणाला हो आहे. आणि कारण तो परदेशात आहे आता, त्यामुळे मला हे एक्झॅक्ट मला आठवतंय की आम्ही असे होतो. त्यामुळे इट इज
असं असं होतंय मला आता, कधी एकदा रिलीज होतोय असं होतंय. येस. नाळ भाग 2.